जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज म्हणजे एक खास महत्त्वाचा असा दिवस. नमो शेतकरी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे आणि बऱ्याच साऱ्या अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे. आता तुमच्या खात्यामध्ये आला का नाही हे कमेंट करून सांगा, कारण आपण याही अगोदर एक खात्यात आला का नाही म्हणून व्हिडिओ केला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कमेंट अशा आहेत की आम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला आहे. आता महत्त्वाचा विषय आहे आजचा. शेत रस्त्याबाबत राज्य शासनानं 2 शासन निर्णय काढलेले आहेत आणि तसं पाहिलं तर या अगोदरच मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना ही राज्य शासनानं आणलेली आणि या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पैसेसुद्धा लागणार नाहीत आणि हे शेत रस्ते राज्य शासन करणार आहे. मग त्यामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न आहे. काही शेतकऱ्यांनी शेत पानंद रस्ते असतील, शेतरस्ते असतील, शिवरस्ते असतील हे अडवलेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांना एक मोठा झटका दिला जाणार आहे. पहा आता तो नेमका झटका काय आहे तेच आपल्याला या आजच्या राज्य शासनानं जे 2 शासन निर्णय काढलेत त्यामध्ये बघायचं आहे की जे शेतकरी शेत पानंद रस्ते अडवतात, म्हणजे उगच रस्ता नाही आणि जाऊ देत नाही तो भाग वेगळा, पण शेतरस्ते अस्तित्वात असून सुद्धा जे अडचणी आणतात अशा शेतकऱ्यांना एक चांगला झटका राज्य शासन देणार आहे. कारण राज्य शासनाचं धोरण आहे की प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता असला पाहिजे. आजकाल बरेचसे शेतकरी काय करलेत, फळबाग करायलेत, भाजीपाला करायलेत आणि मग अशा शेतकऱ्याला तो शेतातला माल एखाद्या वाहनामध्ये किंवा बैलगाडीमध्ये जिथं विक्री करायचा आहे तिथपर्यंत नेण्यासाठी किंवा आपल्या शेतामध्ये कोणताही माल असेल, सोयाबीन असेल, केळी असेल, हरभरा असेल, गहू असेल, कोणाची ज्वारी असेल किंवा काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि अशा सगळ्या शेतकऱ्यांना या शेतरस्त्याच्या मोठ्या अडचणी येत होत्या आणि त्यामुळे ही मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना ही राज्य शासनानं आणलेली. आता याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याही अगोदर सांगितलेल्या आहेत की अतिक्रमण हे 7 दिवसात तहसीलदारामार्फत काढण्यात येणार. काढलं नाही तर त्याच्यासाठी पोलीस बंदोबस्त मोफत मिळणार. काही शेतकरी असे असतात की शेत रस्ता असूनसुद्धा जाऊ दिल्या जात नाही आणि ते म्हणतात इथं माझी जमीनच आहे, इथं शेत रस्ता नाही. तिथं मोजणी ही तत्पर करून आणि त्या मोजणीसाठी कोणत्या प्रकारची फीसुद्धा भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून लागणार नाही. आणि या शेतरस्त्यांचं जे काही जाळ आहे, जे ग्रामीण रस्ते आहेत, ह्या शेतरस्त्याला नंबर देण्याचं काम, त्याची नोंद 7 बारावर घेण्याचं काम, असे सगळे आपण शासन निर्णय बघितलेत. आता महत्त्वाचे जे 2 शासन निर्णय आज आलेले आहेत ते शासन निर्णय आपल्याला बघायचे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी आपल्या या व्हिडिओला जॉईन झाले पाहिजे. त्या शेतकऱ्यांना शेतरस्त्याबद्दलच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी नेमकं जे शासन निर्णय याच्यात काय तरतुदी दिलेले आहेत, काय होणार आहे या शासन निर्णयाअंतर्गत, ही सगळी माहिती या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. कारण शेतरस्ते ही काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता असणं गरजेचं आहे. मात्र काही शेतकरी रस्ता असूनसुद्धा शेतकऱ्याला जाऊ देत नाहीत. अशा बऱ्याचशा अडचणी यामध्ये आहेत आणि त्यामुळं या शेतरस्त्याबद्दल ग्रामीण रस्ते असतील, पायी मार्ग असतील, गाडी मार्ग असतील, याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीबद्दल राज्य शासनानं महत्त्वाचे असे 2 शासन निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यातले दोन्ही बी शुद्धीपत्रक येतं. तसे शासन निर्णय अगोदरच काढले होते, मात्र त्यामध्ये आता नवीन काही तरतुदी या टाकलेल्या आहेत आणि त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि हा व्हिडिओ म्हणजे ज्याला गरज आहे शेतरस्त्याची त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता जाणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे हे 2 शासन निर्णय आहेत. नाही तर नुसतं काय ज्याला शेतरस्ता करायचा आहे त्याच्याच गरजेचं नाही, तर ज्याच्या शेतामधून जाणारे जे अडवणूक करणार आहेत त्याच्यासाठी हा महत्त्वाचा झटका आहे एक प्रकारचा. त्याच्यामुळं त्यांनासुद्धा हे शासन निर्णय समजून घेणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये जे काही पहिले शासन निर्णय काढले त्यामध्ये काय काय बदल झालेत, काय नाही, हे सगळं आपल्याला या शासन निर्णयामध्ये बघायचं आहे. तर आता बघा, पहिला शासन निर्णय आहे मित्रांनो, ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते म्हणजे शिवरस्ते
ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्यांचे सीमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे बाबत कार्यपद्धती शुद्धीपत्रक. आता एक महत्त्वाचं लक्ष घ्या, शुद्धीपत्रक काय आहे तर उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्यांचे सीमांकन करणे. म्हणजे ते रस्ते मोजल्या जाणार, नेमका कुठून कुठपर्यंत रस्ता आहे ते सीमांकन होणार आणि त्या रस्त्याच्या बाजूनं झाडंसुद्धा लावण्यात येणार असं शासनानं सांगितलेले. त्यांना विशिष्ट क्रमांक देणे, पुन्हा त्या शेत रस्त्याला नंबर दिल्या जाणार आहेत. आता कशा प्रकारचे नंबर असणार आहेत ते सुद्धा याच निर्णयामध्ये आपल्याला बघायचं आहे. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 8.1 मधील मुद्दा 2, 3, 4, 5 तसेच मुद्दा क्रमांक 8.2 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. बाकी एक विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, आपले पाहुणे नातलग मित्र सगळ्या शेतकऱ्याला शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त लाईव्हमध्ये आले ना तर त्या शेतकऱ्याला कळेल. आणि महत्त्वाचं एक, आजचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला का हे सुद्धा कमेंट करा. आणखी एकही कमेंट आलेली नाही, जास्तीत जास्त कमेंट करा. आल्यात काय, हाय जय महाराष्ट्र सर, पीक विमा केव्हा मिळेल? पीक विम्याचा आणखी काही अपडेट नाही तसं अधिकृत आल्याच्या नंतर देऊ. कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून उगाच ह्या तारखेला येऊ शकतो त्या तारखेला येऊ शकतो असं कधीच सांगत नाहीत. ॲक्च्युअल पीक विमा कधी येणार आहे हेच फक्त आपण सांगित असतो. त्यामुळे हो आला, काय नाव यायचं, राज मुंडे यांना हप्ता आला असं म्हणतात 2 तासापूर्वी. बरोबर, पुन्हा बाकी शेतकऱ्यांना आला का नाही कमेंट करा. तर आता जे काही दिनांक 29/8/2025 रोजी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 2025च्या शासन निर्णय आला होता. त्यामध्ये मुद्दा होता नंबर देण्याबाबत. तर तालुक्याचा सांकेतांक क्रमांक 2 अंकी विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने. आता त्यामध्ये शासन शुद्धीपत्रकात असा बदल केलेला आहे की सांकेतांक कार्यपद्धतीमध्ये तालुका सांकेतांक क्रमांक 2 अंकी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने. पहिला फक्त विभागीय आयुक्ताचा होता, तर आता तो जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्या मान्यतेने दिल्या जाणार आहे. पुन्हा दुसरा विषय आहे सांकेतांक क्रमांक 3 अंकी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने दिलेलं होतं जुन्या शासन निर्णयात. आता बदल असा आहे की खरा जे टिस्ट आहे का, जो तुम्ही थंबनेल बघितल्यावर शेत रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांना झटका, तर ते दुसऱ्या शासन निर्णय आहेत. कारण 2 शासन निर्णय आले. तर सांकेतांक क्रमांक 3 अंकी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने असा एक बदल आहे. त्यानंतर रस्त्याचा प्रकार. आता यामध्ये 1 अंकी इंग्रजी वर्णाक्षर नकाशावरील रेषेनुसार आणि महत्त्वाचं हे जे शेतरस्ते आहेत हे नकाशानुसार ते त्या गावचा जो नकाशा आहे त्यानुसार होणार आहेत. नकाशावरील रेषेनुसार तहसीलदार यांच्या मान्यतेने पहिला होता. आता यामध्ये 1 अंकी इंग्रजी वर्णाक्षर नकाशावरील रेषेनुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने. आता पहिल्या शासन निर्णयात रस्ता क्रमांकामध्ये 3 अंकी स्वतंत्र क्रमांक गावातील रस्त्याच्या क्रमवारीकेनुसार तहसीलदार यांच्या मान्यतेने होतं. तर आता बदल असा आहे 3 अंकी स्वतंत्र क्रमांक गावातील रस्त्यांच्या क्रमवारीकेनुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने. आता जो काही जिल्हा सांकेतांक होता तर त्यामध्ये एक प्रपत्र आहे 4चं त्याप्रमाणे असणार आहे, म्हणजे जुना होता. तसेच तालुका सांकेतांक हा विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने व गावाचा सांकेतांक हा जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने, तसेच रस्त्याचा प्रकार व क्रमांक हा संबंधित कार्यक्षेत्रातील तहसीलदार यांच्या मान्यतेने देण्यात येईल. तर आता बदल असा झालेला आहे की जिल्हा सांकेतांक हा सोबतच्या प्रपत्र क्रमांक 4 प्रमाणे राहील. तसेच तालुका सांकेतांक, गाव सांकेतांक व रस्ता प्रकार क्रमांक व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने देण्यात येईल. असा हा क्रमांकाबाबतचा आहे. हा प्रशासकीय लेवलचा भाग झाला. आता महत्त्वाचा जो हे शेतकऱ्याच्या संबंधित
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबविण्याकरिता सोपी सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत हे शुद्धीपत्रक आहे. आणि आता महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही खेड्यापाड्यानं शेतरस्ते शेतकरी अडवतात, पांदी असती एखादी, त्या पांदीनं जाऊ देत नाहीत, त्या पांदीनं पाणी सोडते, दगडच टाकते, असे जे काही शेतकरी असतात का त्याला आता खरा झटका आहे. त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. आता हे लक्ष द्या, आपण काही जास्त वेळ घेणार नाही. आता हे शुद्धीपत्रकानुसार बघा, 14/12/2025 रोजी एक शासन निर्णय या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेबाबत काढला होता. अतिक्रमणाबाबत आता महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या शेतकऱ्यांनी काट्या लावणे, दगडं टाकणे, पाणी सोडणे, रस्त्याहून जाऊ न देणे असे जे प्रकार करतात, जर तिथं रस्ता अस्तित्वात असेल, तो त्या गावच्या नकाशात असेल ना, तर एक लक्षात घ्या, त्याबाबत पहिल्या शासन निर्णयात काय होतं, गाव नकाशावर दर्शविण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण 7 दिवसात किती 7 दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी व अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्यामार्फत काढण्यात येईल, असं पहिल्या शासन निर्णयामध्ये होतं. आता जो काही बदल आहे बघा, गाव नकाशावर जे दर्शविण्यात आलेले रस्ते आहेत तर हे 7 दिवसात तहसीलदारानं काढायचं. तर आता कसं त्या शेतकऱ्याला नोटीस देण्यात येणार, अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्यामार्फत काढण्यात येईल. आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये किंवा मामलेदार अधिनियम 1906च्या कलम 5 अन्वये इतर शेतकऱ्यांना ये जा करण्याचा हक्क मान्य करण्यात आलेला आहे, ह्या कलमानुसार अशा रस्त्यावर संबंधित शेतकऱ्यास पीक लागवड करता येणार नाही. जो शेतरस्ता आहे, काही शेतकऱ्यांच्या शेतातून असतो, ती पेरणी करते, त्याच्यात पाणी सोडते, काहीतरी अडचणी आणते, तर त्याला आता यापुढं त्या शेतजमिनीमध्ये पेरणीसुद्धा करता येणार नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आता, तसेच सदर रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड व फार्मर ID, महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि फार्मर ID कशाला लागतो आता हे सगळ्याला माहिती, कारण फार्मर IDच्या माध्यमातून सगळ्या योजना, तुम्हाला पीक विमा भरायचा असेल, तुम्हाला महाडीबीटीचं अनुदान घ्यायचं असेल, अतिवृष्टीचं अनुदान मिळवायचं असेल, म्हणजे शेती संबंधित कोणतंही काम करायचं असेल तर फार्मर ID हा महत्त्वाचा असतो. आणि तो फार्मर ID ब्लॉक करण्यात येणार आहे जर असं अडवलं तर, आणि तेही 5 वर्षाकरता. त्यातला महत्त्वाचा पुन्हा मुद्दा सांगतोय, कारण आधार कार्डसुद्धा ब्लॉक करण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांचे लाभ कोणत्याही शासकीय मदत मिळण्यापासून अपात्र राहील. आता हे कोण्या शेतकऱ्यासाठी हे समजून घ्या, ज्या शेतकऱ्यानं शेत रस्ता असून नकाशामध्ये असून अडवलेला आहे त्याच शेतकऱ्यांसाठी. आता एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ताच नाही, मात्र आपलं सहज पायवाट पडलेली आहे, शेतकरी जातात आणि तो नकाशात नाही, तर त्या शेतकऱ्यानं घाबरण्याचं कारण नाही, कारण तो रस्ता अस्तित्वात नाही किंवा नकाशावर नाही, तर त्या शेतकऱ्याला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसणार आहे. मात्र त्यांच्यासाठी एक पुढं मुद्दा आहे, तो आपण नंतर बघू. आता दुसरा मुद्दा आहे, प्रस्तुत योजना म्हणजे जुन्या शासन निर्णयानुसार प्रस्तुत योजना राबविण्याकरिता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही. आता हे जे काय आहे त्यात आपण बदल जो झाला आहे का त्याच्यात समजून घेऊ. जे शेतकरी स्वतःहून त्यांची जमीन पाणंद रस्त्याकरिता देतील त्यांना देण्यात येणाऱ्या जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड करणे अनिवार्य राहील. सदर नोंदणीकृत अभिलेखामध्ये लिहून घेणार म्हणून शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच नोंदणीकृत अभिलेखाची नोंद सदर शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर घेण्यात येईल. हा 18/2/2026 रोजीचा शासन निर्णय जे शुद्धीपत्रक आहे त्यानुसार या प्रयोजनार्थ शेतकऱ्यांचे शासनास दिलेली जमीन परत मागण्याचा मिळण्याचा सदर शेतकऱ्याला हक्क राहणार नाही. म्हणजे एखाद्या जागेवर शेत रस्ता नाही आणि तिथं जर काही शेतकऱ्याने शेत रस्त्यासाठी जमीन दिल्याच्या नंतर ती ह्या पद्धतीने घेतल्या जाणार, मात्र त्याला वापस मागता येणार नाही. आता जो काही बदल आहे त्यामध्ये बघा,
प्रस्तुत योजना राबविण्याकरिता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही. म्हणजे शासनाकडून जरी त्या गावातले शेतकरी म्हणले आम्हाला इथूनच रस्ता पाहिजे किंवा आम्हाला तिथं रस्ताच नाही आणि आम्हाला इथून रस्ता पाहिजे, तर तसं भूसंपादन केल्या जाणार नाही. आता या अगोदरचे व्हिडिओ केले त्यावेळेस बरेच शेतकरी म्हणू लागले आमच्या शेताजवळून जातो, मग आमची जमीन जाते, मग आम्हाला मोबदला द्यायला पाहिजे, जसा ते समृद्धीचा शक्तिपीठ महामार्गाचा भेटतो का तसा. तर तसा काही मोबदला भेटणार नाही आणि शासन मुद्दाम म्हणून जमीन संपादित करणार नाही. जर काही शेतकरी स्वतःहून जमीन देत असले स्वतःहून मनानं, तर त्यांना त्यांची जमीन घेण्यात येईल. ते पण कशी, दानपत्र, बक्षीसपत्र आणि त्यावरचा त्यांना हक्क सोडवणं बंधनकारक आहे, म्हणजे अनिवार्य असणार. सदर नोंदणीकृत अभिलेखामध्ये लिहून घेणार पुन्हा त्या शेतकऱ्याकडून शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी राहणार तिथं लिहून घ्यायला, त्याला प्राधिकृत अधिकारी म्हणून तिथं केले आणि त्याची नोंद ही 7/12 सुद्धा होणार. त्या शेतकऱ्याची जी 7/12 आहे तिच्यावर ते जे शेत रस्त्यासाठी जेवढं क्षेत्र जाईल तेवढं क्षेत्र ते पण त्या शेतकऱ्यानं फुकट दिली तर त्याचे काही पैसे गिसे भेटणार नाहीत. शेतकऱ्याच्या 7/12 उतार्यावर नोंद घेण्यात येईल. त्याचं नोंदणीकृत हे दस्तपत्र राहणार आहे आणि नोंदणीकृत ते सगळा खेळ होणार आहे. हे हक्क सोडपत्र शासनाचा लाभ करण्यात येत असल्याने नोंदणीकृत करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 3 नुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ, म्हणजे त्या शेतकऱ्याला दान जमीन दिली तर त्याला काही पैसे गिसे लागणार नाहीत, कारण त्या शेतरस्त्याला दान दिल्यामुळं त्याला मुद्रांक माफ असणार आहे. या प्रयोजनार्थ शेतकऱ्याने शासनास दिलेली जमीन मागण्याचा किंवा मिळण्याचा, पुन्हा ती जमीन दिल्याच्या नंतर जर उद्या वाटलं त्या शेतकऱ्याला किंवा आपण उगत दिली द्यायला नव्हती पाहिजे, तर त्याला ती काय पुन्हा वापस मागण्याचा अधिकार राहणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ती जमीन पुन्हा त्याला मला द्या असं म्हणता येणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता त्यानंतर एक 7/1/2026 रोजी शासन निर्णय काढला होता. त्या शासन निर्णयामध्ये विधानसभा क्षेत्र समिती म्हणजे जे विधानसभा क्षेत्र आहे तिथले आमदार हे त्या समितीचे अध्यक्ष आणि प्रांत अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी हे त्या समितीचे सचिव, 5 प्रगतशील शेतकरी निवडण्याची पद्धत निश्चित केली होती. त्याच्यात कृषी विभाग कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी, कृषी अधिकारी जिथले त्या क्षेत्रातले त्या विधानसभा क्षेत्रातले जे चांगले शेतकरी आहेत, चांगलं उत्पादन काढणार आहेत, असे 5 शेतकरी त्यामध्ये घ्यायचं ठरलेलं होतं ह्या अगोदरच्या शासन निर्णयाप्रमाणे, आणि जिल्हा कृषी अधिकारी यांनी ते द्यायचे होते. मात्र आता त्यामध्ये थोडा बदल केला आहे. त्यामध्ये 7/1/2026 रोजीच्या शासन निर्णयामध्ये विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये 5 प्रगतशील शेतकरी निवडण्याची पद्धती आता बदललेली ती अशी असणार आहे. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये संबंधित विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही 5 शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मुभा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य यांना असणार आहे. म्हणजे पहिल्यानं कृषी अधिकारी देणार होते, मात्र आता आमदार ठरवणार आहेत की आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणते 5 शेतकरी घ्यायचेत. आता जर तुम्हाला या समितीमध्ये म्हणजे स्थान मिळवायचं असेल त्या 5 शेतकऱ्याच्या दरम्यान, तर आता तुम्हाला तुमच्या आमदाराला भेटावं लागेल आणि मग आमदार ठरवतील तुम्हाला घ्यायचं का नाही. असा एक महत्त्वाचा पुन्हा बदल यामध्ये झालेला आहे. आता त्यानंतर जे बदल येतात, आता ते जे रस्त्याचं काम करायचं आहे म्हणजे रस्त्याचा जमीन संपादित केली ती किंवा एखाद्या शेतकऱ्याने दिली, त्याला नंबर दिला, त्यानंतर त्याची नोंद 7/12 झाली, हे सगळं काम झाल्याच्यानंतर तो आता रस्ता करायचा आहे आणि त्यासाठी शासनानं लेखाशीर्ष म्हणजे खातेसुद्धा उघडलेले आहेत आणि शासन त्यासाठी निधीसुद्धा देणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यांना तसं सांगितलं आहे आणि त्याहीपेक्षा जेवढी रक्कम लागेल तेवढी तरतूद आपण पुन्हा करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता कंत्राटदार जे 15 लाख रुपये ठेव आहे वगैरे ते कंत्राटदाराच्या संबंधित आहे. त्यामुळे हे जे काही शेतरस्ते आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हे शेतरस्ते केल्या जाणार आहेत आणि जे शेतकरी रस्ता अडवतील त्यांना सगळ्यात मोठा झटका म्हणजे 5 वर्षे त्याचं आधार कार्ड ब्लॉक, त्याचा फार्मर ID ब्लॉक
म्हणजे ना PM किसानचा हप्ता, ना नमो शेतकरीचा हप्ता, ना पीक विमा, ना महा-DBTची योजना. त्याच्यामुळं जर तुमचा शेताजवळून शेतरस्ता असेल आणि तो नकाशात असेल तर तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला यामध्ये ब्लॉक केल्या जाऊ शकते. कारण जरी आपल्याकडे नकाशा नसला तरी भूमी अभिलेख, तहसील कार्यालय यांच्याकडे या सगळ्या बाबी असतात आणि तुम्ही जर अडवणूक करायली, त्या तहसीलदारांना रस्ता मोकळा करू नाही द्यायले, तर मग अशा पद्धतीने तुमचे फार्मर ID आणि आधार कार्ड ब्लॉक केल्या जाऊ शकते. असे हे 2 महत्त्वाचे शासन निर्णय होते. आता तुम्हाला शेतरस्त्याची काय अडचण आहे का, किंवा तुमच्या शेतामधून जातो का आणि त्यामध्ये तुम्हाला पुन्हा काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आपण त्यावर पुन्हा या जमिनीचे जे काही महसुली कायदे त्यामधून माहिती मिळवून त्यामध्ये तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. मात्र जर नकाशावर रस्ता असेल तर तुम्हाला तो रस्ता सोडावाच लागणार, द्यावाच लागणार आहे. कारण आता शासनानं, तुम्ही पहा, शेतरस्ते असतील, ग्रामीण रस्ते असतील, त्याच्यानंतर जिल्हा रस्ते, तालुका रस्ते, मोठमोठे महामार्ग, रस्त्यावर लय भर दिले. कारण रस्ते झाले म्हणजे विकास होतो. मात्र जे काही आता मोठमोठ्या जमिनी चालल्यात हे शक्तिपीठसारखे, तर हे अगोदरच रस्ते असल्यावर तिथं पुन्हा रस्ते नाही व्हायला पाहिजे. मात्र तरी शासन बळजबरीनं जमिनी घेऊन करायले आणि त्यामध्ये सुपीक जमिनी ह्या चालल्यात आणि आता जवळपास शेतकऱ्याकडे जमिनी खूप कमी झालेल्या आहेत. जमिनी विभागण्या होत चालल्यात. एका माणसाला 2 पोरं, त्या पोराला पुन्हा 2-2 पोरं आणि जमिनीचे तुकडे तुकडे, जमीन कमी होत चालली. जमीन कमी म्हणजे जमीन तेवढीच आहे, पण त्याच्यात कमी होत चालली. शहरीकरण वाढत चाललंय, गावं मोठे होत चाललीत, याच्यात जमीन कमी व्हाली आणि राहिली सायली शासन मदत करायला कमी करायला, की जे शक्तिपीठ सारखे महामार्ग गरज नसताना सुद्धा बळजबरीनं करण्यात चाललेत. शेतकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा करणं चाललेत. जर अगोदर रस्ताच नसेल आणि खरंच अडचण असेल तर रस्ता व्हायला हरकत नाही. मात्र तिथं ऑलरेडी 2 रस्ते असताना सुद्धा पुन्हा शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला चालला. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान व्हायलंय, त्याचे संसार उघड्यावर आलेत. ह्या गोष्टीसुद्धा नाही व्हायला पाहिजे. मात्र हे जे काही शेतरस्ते आहेत त्याबद्दल आपण ही माहिती घेतलेली. आता तुम्हाला हे शासन निर्णय कसे वाटले नक्कीच कमेंट करा आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.